राज्यात नव्यानं परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन झालंय। या माध्यमातून ब्राह्मण समाजातील उद्योजक, विद्यार्थी आणि महिलांना कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य केलं जाईल। शिक्षण, उद्योग यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहेत। तसंच राज्यातील ब्राह्मण समाजाचा लवकरच सर्वे केला जाईल असं महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितलं। इचलकरंजी इथं ब्राह्मण सभेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते। इचलकरंजी ब्राह्मण सभेच्या वतीनं दरवर्षी लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त विविध पुरस्कार दिले जातात। यावर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रारंभी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुरेश जोशी आणि उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। यावेळी श्रीकांत प्रभू देसाई यांना लोकमान्य टिळक, मिनल कुलकर्णी यांना ना. बा. घोरपडे सरकार आणि वेदमूर्ती ऋग्वेद घनपाटी गोपाळ वडेर यांना वेदो नारायण पुरस्कार प्रदान करण्यात आला। तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी सुभेदार प्रवीण पाटील यांच्यासह काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। परशुराम मंडळाची नियमावली आणि कामाचं स्वरूप स्पष्ट करून प्रमुख पाहुणे आशिष दामले यांनी परशुराम महामंडळाच्या कार्याची माहिती दिली। सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता जपणं प्रथम कर्तव्य आहे। महामंडळाचं कार्यालय पुण्यात सुरू झालं असून लवकरच नाशिक आणि इचलकरंजीत परशुराम भवन होईल असं त्यांनी नमूद केलंय। तसंच इचलकरंजीतील भवनसाठी 2 लाखाचा स्वनिधी देण्याची त्यांनी घोषणा केली। यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, उद्योगपती अनिल काटदरे, श्रीमंत यशवंतराव घोरपडे, मुकुंद फाटक, दिगंबर कुलकर्णी, शैलेश गोरे, पद्मनाभ कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, संजय मैंदर्गी, जयंत फडके, किरण दणगे, एस. व्ही. कुलकर्णी उपस्थित होते।